पाठिंबा दिलात तर आम्ही समजून जाऊ की मिंदेंबरोबर तुम्हाला पण ही मुंबई लुटायची आहे आणि ते उद्याच्या ह्या कारनाम्यातून स्पष्ट होणार. ह्याच्यावर जर आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. सर, हे सगळे प्रस्ताव सुधार समितीमध्ये आहे, पण सुधार समिती व्यतिरिक्त इतर कोणत्याही समितीमध्ये असलेले प्रस्ताव त्यात त्यांची सदस्य संख्या आणि असलेल्या सत्तेच्या जोरावर ते रेटून नेले जात आहे. तिथे कुठेही विरोध जुमानला जात नाहीये. मग आता तुम्ही विरोध करताय की तुम्ही सांगताय? बघा, विरोध जुमानला जात नाही म्हणजे आतापर्यंत जे प्रस्ताव आले आम्ही सातत्याने हे पण मागतोय की व्हाईट पेपर पण द्या. आता BST मध्ये पण आपण परवा पाहिलं असेल, विरोध आमचा ऐकला गेला आणि त्यांना मागे जावं लागलं. ते पेपरमध्ये पण छापून आलं. अनेक समित्यांमध्ये आम्ही जवळपास 1 किंवा 2 पुढे मागे आहोत. पण हे सरकार आणि ही मानसिकता तुम्हाला माहिती आहे. फ्रीडम ऑफ प्रेस इंडेक्समध्ये किती होत आपण प्रश्न घेत नाहीत समोरून, काही घेण्याची तयारी नसते आणि यांना विरोध हा ऐकायचाच नसतो. किती लोकांच्या भल्याच असला, उलट लोकांचं भल्याच असलं तर ऐकायचंच नाही. हीच मानसिकता कदाचित भाजपची बनत चालली आहे का हे उद्या कळेल आम्हाला. आणि दुसरं म्हणजे आमची जी आंदोलन आहेत रस्त्यावरची ती पण आम्ही करत आहोत. तुम्ही म्हटलं की सुधार समितीची बैठक, आजच कांद्याचं आंदोलन झालं. सुधार समितीची बैठक जी आहे ती रद्द झाली, का रद्द झाली तुम्ही स्पष्ट नाही केलं, पण याच्या अगोदर देखील 2 सुधार समितीच्या बैठका अचानक रद्द झाल्या. तेच मी सांगितलं ना, डील या नो डील हा कार्यक्रम चालू आहे. सदस्य का आवाज उठवत नाही, का अचानक उठवत आहेत आम्ही सगळे तिथे ऑब्जेक्शन घेतो. रद्द का अचानक केल्या जातात बैठका? हे तुम्ही आता जे डील या नो डील करतात त्यांना विचारा ना. स्टँडिंग कमिटीमध्ये हवा तसा विरोध दिसत नाही. बघा, आम्ही विरोध जो आहे ना तो नुसतं विरोध करायला काही तलवारी घेऊन फिरणार नाही होत. विषय जर आम्हाला योग्य वाटला तर आम्ही मुंबईसाठी पाठिंबा देऊ. जिथे जिथे विरोध करावा लागतो तिथे विरोध करणार. 100 दिवस पूर्ण झाले सरकारला. पत्रकार परिषद मुंबई अध्यक्षांनी महानगरपालिकेमध्ये घेतली. महापौर पेट्रोल पण 100च्या पुढे गेलं, डिझेल पण 100च्या पुढे गेलं, LPG पण असंच सगळं चाललंय. 100च चाललंय सगळं. असं म्हणण्यात आज मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आला, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नामकरण करणं असं म्हणणं. मात्र अनेक नामकरण अजून प्रस्ताव तसेच पेंडिंग आहेत. आपल्याला आठवत असेल, छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही 2020 साली देखील प्रस्ताव दिला होता की तिथे ते इंटरनॅशनल एअरपोर्टला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नाव द्यावं. इथे लोकनेते दिबा पाटलांचं नाव द्यावं. दिलं ते नाही. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला ह्याच मुद्द्यावर आणीन, कारण कितीही काही नामकरण किंवा दुसरं काही विषय त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला तरी उद्या हे जे 3 भूखंड मुंबईचे भूखंड आणि ह्याचं महत्त्व तुम्ही समजून घ्या. 20 वर्ष 25 वर्ष जे कोणी सत्तेत होतं, मग राज्यात असेल किंवा इथे असेल, हे वाचवण्याचा प्रयत्न केला. आत्ता हे मिंदेंच्या हातात गेल्यानंतर त्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि हे सगळं लुटायचा प्रयत्न आहे. असा सुद्धा प्रश्न आहे की ज्या सावंतवाडीमध्ये नामकरण केलं जातं तिथेच अनेक कोकणातले अनेक रेल्वे स्थानक आहेत, यांची अवस्था आजही. अरे, मुंबईमध्ये पण किती नामकरण करण्याचा त्यांनी आत्ता प्रस्ताव दिलेला आहे. मी तुम्हाला परत एकदा ह्या विषयावर आणीन, कारण परिस्थिती बघा तुम्ही. नावं नंतर बदला, पहिली परिस्थिती बघा. शिंदेंना वारंवार टार्गेट करताय, परंतु सर्वाधिक बहुमत भाजपचं आहे. महानगर ज्या सुधार समितीचं मी बोलत आहे तिथे चेअरपर्सन मिंदेंचे आहेत. आणि जर भाजपला दाखवायचं असेल की हे त्यांना मान्य नसेल तर उद्या त्यांनी हा प्रस्ताव मागे घ्यावा की विरोध करावा. नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलण्यासाठी आले. ज्यावेळेस त्यांना विधान परिषद संदर्भातला प्रश्न विचारला तर त्यांची देहबोली बदलली आणि ती रागाने पत्रकारांशी बोलताना पाहायला मिळाली. विधान परिषदेच्या जागा वाटपावर शिंदे नाराजीची चर्चा मागच्या सनसेटच्या आधी कदाचित हेलिकॉप्टर घेऊन जातील दरेगावला. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला ह्या प्रस्तावावर आणीन. तुमच्या पक्षाची किंवा महाविकास आघाडीची विधान परिषद मी तुम्हाला पुन्हा एकदा राजकारण सोडून ह्या विषयावर आणीन, कारण हे विषय महत्त्वाचे आहेत. मुंबईच्या रक्ताचे विषय आहेत आणि मुंबईच्या श्वासाचे विषय. सर नाही, मुंबई आता 100 दिवस पूर्ण झाले त्यांचे. पत्रकार परिषद मगाशी म्हटलं तसं मुंबई अध्यक्षांनी घेतली. किरीट सोमय्या महापौरांच्या शेजारी बसून अधिकाऱ्यांना कपडे घालतात का? सत्ताधारी महापौरांच्या ऐवजी इतर नेत्यांच्या मार्फत ही सत्ता मुंबईची चालवत आहे. प्रशासन तुम्हाला दिसतंय सूटबूटचं सरकार किंवा कॉन्ट्रॅक्टर बिल्डरचं सरकार एवढंच चाललंय. जनसामान्यांचं सरकार किंवा मुंबईकरांचं सरकार वाटत नाहीये. टक्केवारीची चर्चेमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला याच्यावर आणीन, डील या नो डील. पण ही मैदानं जेव्हा जेव्हा जातात तर या आधी शिवसेनेने थेट जाऊन त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलेले. तुमची ते तर करणार आहोत आम्ही. पण मी सांगितलं ना, आत्ताच तुम्हाला सांगितलं मी, जिथे कुठे जे आहे डी वॉर्डमध्ये वगैरे सगळीकडे आंदोलन करणार. पण उद्या जर प्रस्ताव असेल तर भाजपनी पहिलं दाखवा ना आम्हाला की मैदानाबद्दल त्यांना पण थोडी काळजी आहे. नुकतीच एक शाळेचं उद्घाटन जे शाळेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घाटकोपरमध्ये पार पडला. शाळा पण प्रायव्हेटाईज करतात. शाळा प्रायव्हेटाईज करतात. चंद्रशेखर बावनकुळे त्या ठिकाणी मुळात तुमचे आमदार सुद्धा मुळात तुम्हाला हेच सांगतो मी सगळीकडे सगळं काही विकून टाकायचं हाच प्रयत्न भाजपचा आहे का हे उद्या मला कळेल. त्या कार्यक्रमाला जमू. मी तुम्हाला आता परत हेच सांगतोय. कोणी तुम्ही काही प्रश्न विचारला तरी उद्याच्या वर मी बोलत आहे. तुम्ही काल बोललेत ना ते पीछे का छोडो अभी 2047 का देखो. सुशोभीकरणाचा मुद्दा तितकाच जोर धरतो. सिद्धिविनायकाचे फोटो सुद्धा सोडवलेले 99% बांधकाम अशा प्रकारचे फोटो
सुशोभीकरण यात सुद्धा मुंबईत सुशोभीकरणासाठी आम्ही मागच्या वेळीपासून आम्ही आत्तापर्यंत हाच आग्रह धरलेला आहे की सुशोभीकरण जे मुंबईत झालं असेल प्रत्येक वॉर्डमध्ये 30 ते 40 कोटी त्या वॉर्ड ऑफिसरनं दिले गेले. काय नेमकं सुशोभीकरण झालं? कारण अनेकदा आम्ही एक्सपोज केलेलं आहे. कुठे डिवायडर तसेचे तसे पण त्याच्यावर 20 कोटी दाखवलेत, 40 कोटी दाखवलेत. सगळं व्हाईट पेपर काढा. काल उपमहापौरांनी आयुक्तांना पत्र दिलं आणि ते सातत्यानं असे पत्र देत असतात की राजशिष्टाचार पाळला जात नाही, आम्हाला मान दिला जात नाही, आम्हाला बोलावलं जात नाही, आमची नावं लिहिली जात नाही. त्यांचं भांडण मी नाही लढणार त्यांच्यासाठी. त्यांची लढाई त्यांनी लढू द्या. त्यांना माहिती कुठे गेलं त्यांना तो मान मिळेल तसा मिळेल. आमच्यात होता तेव्हा चांगला मान होता. महत्त्वाची गोष्ट परत एकदा उद्याच्या भूखंडांबद्दल काय जी पिछले 5 महीनों से आप देख रहे हो कि मुंबई महानगर पालिका में भाजपा के मेयर है और मिंदे के डिप्यूटी मेयर है और बहुत सारी समितियों में एक दूसरे के उनके जो व्यक्ति बिठाए है वो सब चेयरपर्सन है. जो सुधार समिति हम कहते हैं उसका नाम तो अभी बदलना चाहिए, बिगाड़ समिति करना चाहिए, क्योंकि इतने सालों से जिस सुधार समिति ने मुंबई को बचाए रखा, जो भी ग्रीन जोन थे या रिक्रिएशन ग्राउंड थे या प्ले ग्राउंड थे उसको हमने वैसे ही रखे, बचा के रखे. 25 साल जब हमारी सरकार थी मुंबई महानगर पालिका में तो स्कूलों की स्थिति देखिए आप. इंटरनेशनल स्कूल आने लगे, सीबीएसई हो, आईसीएसई हो, एसएससी बोर्ड हो, वो अच्छे होते गए. लगभग 10,000 बच्चे, 4,000 सीटों के लिए लॉटरी लगानी पड़ी हमें. प्लेग्राउंड अच्छे होते गए, बहुत सारी सुविधाएं हम मुंबई को देते रहे. जैसे ही भाजपा की सरकार बनी तो बीएसटी के जो टिकट्स हैं उसके भाव बढ़ते गए, बीएसटी की जो मात्रा है वो कम होती गई, रूट्स कम होते गए. और ऐसे ही अगर आप देखें तो कल सुधार समिति में कई सारे ऐसे प्रस्ताव आ रहे हैं जो मुंबई को बेचने चाहते हैं. पहला प्रस्ताव तो यही है जो विषय क्रमांक 2 है, उस पर मुंबई का खून यानी जो ब्लड बैंक्स है. अब तक मुंबई महानगर पालिका जो खुद की ब्लड बैंक चलाती थी, फ्री ऑफ कॉस्ट थी, पेशेंट्स के लिए फ्री ऑफ कॉस्ट थी. मुंबई में अगर आप देखें तो हमारे देश में वर्ल्ड रिकॉर्ड ब्लड डोनेशन का शिवसेना पार्टी का रहा है. कभी भी कोई भी आपत्ति हो, दुर्घटना हो या कभी भी हमें प्रेस में सुनाई देता है कि अभी ब्लड बैंक में ब्लड की स्थिति बहुत नाजुक है या कम होते जा रही है, तो हमारी पार्टी, हमारा पक्ष पहले ही ब्लड डोनेशन कैंप लेता है. और ये सारा जो खून होता है ये बिना कोई जाति, धर्म, भाषा, प्रांत देखते हुए जिसको भी ज़रूरत हो उसी को जाता है. कल जो प्रस्ताव आया है या आने वाला है सुधार समिति में वो यही है कि ये सारे जो ब्लड बैंक्स है उसमें बहुत सारी संस्थाओं को प्राइवेटाइज करके देने वाले हैं. जो अभी तक फ्री होती थी पहले ही 1100 रुपये लगाए गए हैं और आगे बढ़ने की संभावना है, क्योंकि आजकल आप देश में देख रहे हो जीडीपी और ग्रोथ रेट छोड़ के सब कुछ बढ़ रहा है. तो यही बात है कि ये क्यों हो रहा है, क्यों मुंबई का ब्लड, जो मुंबई का खून है, क्यों बेचा जा रहा है. बेचने की चीज़ है क्या? आप खुद का ईमान बेच रहे हो, मुंबई का खून बेच रहे हो, मुंबई की ज़मीनें बेच रहे हो. वैसे ही अगले जो 3 प्रस्ताव है जो विषय क्रमांक 3 है, 4 है और 5 है, 3, 4 और 6 है, उसमें रिक्रिएशन ग्राउंड को कन्वर्ट किया जा रहा है सीधा सीधा रेजिडेंशियल जोन में. जो नंबर 3 पे है बांद्रा वेस्ट में, एच वेस्ट वार्ड में, वहाँ फुटबॉल का ग्राउंड है. लगभग 7,500 बच्चे बच्चियाँ फुटबॉल खेलते हैं, हर दिन खेलते हैं, फ्री ऑफ कॉस्ट खेलते हैं. और यहीं से इंडिया की टीम तक भी खेले हुए बच्चे यहीं से आए हुए, वो ग्राउंड छीनना चाहते हैं, वहाँ एग्जीबिशन सेंटर करना चाहते हैं. बांद्रा के लोग ये सोचे कि वहाँ लीलावती का हॉस्पिटल है, ट्रैफिक वैसे भी इतना बढ़ गया है, तो क्या समस्या होगी जब एग्जीबिशन सेंटर या कन्वेंशन सेंटर वहाँ बनाया जाएगा. दूसरी बात, बाजू में यानी रंगशाला के पीछे और एक बड़ा ऐसे ही भूखंड है, वहाँ विंग्स करके एक अकेडमी या कुछ चलती है. 2-3 चीज़ें वहाँ चलती है, लेकिन एंट्री या सब चीज़ों पे उन्होंने किसी एनजीओ को दिया हुआ है. एनजीओ के पीछे कौन है पता नहीं, लेकिन सारी चीज़ों पे कुछ ना कुछ कीमत लगी हुई है, प्राइस टैग लगा हुआ है. और वो तो इससे भी बड़ा है, हाईवे से टच है, तो वो लीजिए अगर आपको लेना है तो. जो सब्जेक्ट 4 है डी वार्ड यानी मलाबार हिल में, लोढ़ा साहब जो उनके नाम का कोई बिल्डर बहुत जगह बिल्डिंग बनाते हैं, लेकिन पता नहीं ये क्या. लेकिन ये जो है विषय क्रमांक 4, वहाँ रिक्रिएशन ग्राउंड को रेजिडेंशियल में कन्वर्ट किया जा रहा है. ये कोई वहाँ एक इंडस्ट्रियलिस्ट है जिनका बंगला था, वो भी बंगला उन्होंने ज़मीन दोस्त कर दिया है. वहाँ खुद का बंगला बढ़ाना चाहते हैं या टॉवर बनाना चाहते हैं, मुझे पता नहीं. लेकिन एप्लीकेशन किसके नाम से है, किस अफसर ने मदद की है, कितना डील हुआ है, ये सारी चीज़ें हमारे पास है. और अगर सही समय पे ये कल रद्द नहीं हुआ तो हम इस पर आगे आंदोलन करेंगे और वहाँ एक भी ईंट लगने नहीं देंगे. और तीसरी बात यही है, उसी डी वार्ड में वर्षा बंगला जहाँ जो मुख्यमंत्री महोदय का बंगला है, वहाँ भी एक ग्रीन जोन है, उसको भी रेजिडेंशियल जोन में कन्वर्ट किया जा रहा है. बात यही है कि आप मुंबई के खून को बेच रहे हो. बात यही है कि जो रिक्रिएशन ग्राउंड है, जो प्ले ग्राउंड है, जो मिट्टी के ग्राउंड होने चाहिए, कल तो ये छत्रपति शिवाजी महाराज पार्क को भी बेच देंगे. और हमें यही पता लगाना है कि कल की समिति में कि कल मिंदे का जो प्रस्ताव है, क्योंकि ये मिंदे के जो लोग हैं इसमें चेयरपर्सन है, तो ये मिंदे की चाल है या बीजेपी भी इसमें शामिल है,
मुंबई बेचने में। अगर बीजेपी इसमें शामिल ना हो तो हमारा साथ दे और इसको विरोध करें और ये इसको खारिज करें। बकरीद का माहौल है, किरीट सोमैया जो है मीरा रोड गए थे और साथ ही में बजरंग दल के कुछ कार्यकर्ता थे जो हाथ में सुअर लेके एक सोसाइटी में घुसने का प्रयास कर रहे थे और उसके बाद वहाँ पे पुलिस ने जो है लाठीचार्ज किए। किस तरह से देखते हैं हर टाइम आपके सारे जो त्योहार हो रहे हैं उसमें किरीट सोमैया आगे आते हैं और फिर दो गुटों में जो है। मैं आपको एक ही बताता हूँ, भाजपा की यही खेल है, यही खेल हर जगह करते हैं। जो राज्य में जीते हैं अभी वहाँ देखिए हर जगह उनको दंगे करने हैं, कुछ ना कुछ बिगाड़ना है ताकि वो जीत सके और ऐसे ही दिखाते हैं कि हिंदू खतरे में। आज अगर आप देखें तो बेरोजगारी बढ़ रही है, रुपए का कितने ये हो गए हैं, रुपए तो गिरते जा रहा है। फिर पेट्रोल का दाम क्या है, डीजल का दाम क्या है। आज किसानों ने आंदोलन किया है नासिक में प्याज के लिए। फिर अगर आप देखें तो कल परसों ही मैं जा रहा था नासिक, वहाँ सारे पेट्रोल पंप बंद थे। आज देश की हालत क्या है और आपको सिर्फ दंगे करवाने हैं, सिर्फ जो मजहबी रंजिश है वो बढ़ानी है। सिर्फ कभी ना कभी तो ये सोचिए कि शासन कैसे करना है। और हम ये पहले से बताते आए कि भाजपा को शासन करने नहीं आता, भाजपा सिर्फ दंगे करवाता है। भाजपा चुनाव वोट चोरी से जीत सकता है, भाजपा सोशल मीडिया पे बहुत ही बढ़िया है, आपको खतरे में है आप ये महसूस करवा सकता है, लेकिन भाजपा सरकार नहीं चला सकता। नहीं तो आज देश में बेरोजगारी नहीं बढ़ती, आज रुपया नहीं गिरता, आज पेट्रोल के दाम नहीं बढ़ते, आज डीजल के दाम नहीं बढ़ते। आज आप गुजरात भी जाइए, वो मोरबी वगैरह में सारी की सारी इंडस्ट्री बंद हो चुकी है। अच्छे दिन, क्या यही अच्छे दिन है? जब 12 साल पहले शपथ लेके प्रधानमंत्री बने थे 12 साल, अभी भी हम इंतजार कर रहे हैं अच्छे दिन आने के। धन्यवाद। सुधार समितीचाच एक आणखी प्रस्ताव आहे, 7 हिल्स हॉस्पिटल कॅपिटल ग्लोबलकडे जात आहे। तुम्हाला असं वाटत नाही का महानगरपालिकेनं पूर्ण रुग्णालय स्वतः संचलन करावं? आता 7 हिलचा प्रस्ताव थोडा मला वाटतं उद्या पण अभ्यास करतील, कारण हा 7 हिलचा प्रस्ताव जवळपास 2006-07 पासून हा प्रलंबित होता आणि त्याच्यात काय नक्की पैलूवर कोणाला दिलं जातं हे देखील बघणं गरजेचं आहे। जॉईंट व्हेंचर आहे, पार्टनरशिप आहे की काय आहे हे बघायला पाहिजे, कारण 7 हिलचं हॉस्पिटल कोविडच्या काळी देखील पार्टनरशिपमध्ये चालू होतं।